संडे दिवशी नाश्त्यासाठी माझी अशी धावपळ काही चालू असते. एकतर सगळे संडे असल्यामुळे उशिरा उठतात आणि उठल्याबरोबर सगळ्यांना नाश्ता पाहिजे असतो. तर नमस्कार मंडळी, स्नेहा शिंदेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही माझ्या चॅनलला आत्ता फर्स्ट टाईम बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ टाकले तर त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस असतो, पण घरातल्या बाईला रविवारी पण सुट्टी नसते. उलट रविवारच्या दिवशी सगळ्यात जास्त कामं असतात. रविवारी सगळ्यांना सुट्टी होती, तर दुसऱ्या दिवशी रविवारी काय नाश्ता करायचा याचं नियोजन शनिवारीच करून ठेवावं लागतं की आपल्याला उठल्या उद्याला हा नाश्ता बनवायचा आहे. तर मीही तसंच केलं होतं. शनिवारीच मी इडलीला तांदूळ वगैरे भिजत टाकले होते आणि सकाळी उठल्या मग तेच इडली करायचं ठरवलेलं होतं. सकाळी उठून इडली वगैरे बनवली, सगळ्यांना इडलीचा नाश्ता वगैरे केला. सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर किचनची वाट लागली होती, तर किचन आधी धुवून पुसून घेतला, सगळे भांडे वगैरे घासले. इडली खायला खूप आवडतं, छान वाटतं, पण त्याच्यानंतर जे भांडे पडतात बापरे, नको होतं, पण काय करणार, घासायला लागतात. तर सगळं किचन स्वच्छ केल्यानंतर काय करणार, माझ्या सानुलीला आंघोळ घालायची होती, म्हणून मी तिची तेलाने मालिश करायला घेतली. तिची मालिश मी स्वतःच करते. तिची मालिश करत होते तर विहानची लुडबुडमध्ये चालू होती. तिचा जन्म झाल्यापासून विहान खूप चिडचिड असं झालेलं आहे. त्याला सतत नेहमी असं वाटत असतं की मम्मा माझ्याकडे लक्ष देत नाही आहे, सगळं लक्ष तिच्याकडेच असतं. मम्मा तू मला प्यार नाही करत, तू माझ्याशी नाही बोलत, असं तो नेहमी मला म्हणत असतो. तरी मी त्याला नेहमी समजवत असते, नाही राजा, असं काही नाही, तू मम्माचा दादा आहेस ना, पण तुला तसंच प्यार करते, तुझ्याशी बोलत असते, पण आपलं छोटं बाळ आहे ना, तुझी छोटीशी दीदी आली आहे ना, तर तिच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे ना. तो तेवढ्या पुरतंच ऐकतो, परत त्याचं तेच चालू असतं. काय करणार आता. मी सानुलीची मालिश करत होते. मालिश करताना ती खूप एन्जॉय करत असते. तिला मालिश केलेलं खूप आवडतं. जरासुद्धा ती रडत नाही. मालिश करत तिच्याशी गप्पा मारत असते मी. खूप छान वाटतं तिला पण आणि मला पण. मध्येच भूकंप विहाननीच केला होता. मोबाईल इकडे तिकडे फिरवून तिची छान अशी मालिश केल्यानंतर तिला आंघोळ वगैरे घातली. आंघोळ तिला घातल्यावर तिला असं बांधून ठेवत असते मी, जेणेकरून ती चांगलं 2-3 तास झोपते. ती जसं मोठं होत आहे तसं ती असं बांधायला नाही देत कापडमध्ये. तर तिला बांधताना माझी खूप जास्त कसरत होते, कमरेची वाट लागते पार. कसं करून तिला बांधून मग तिला झोपवलं फायनली मी. तास तिची झोप झाल्यानंतर तिला तयार केलं, कपडे वगैरे घातले, पावडर टिक्का लावला. व्हिडिओ जरी 3-3.5 मिनिटाचा वाटत असला तरी माझा दिवस याच्यामध्येच गेला होता. 5 कुठे वाजले होते समजलं नाही. तरी संडेच्या दिवशीची अशी जर्नी असते माझी. थँक्यू.